नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 2021 मध्ये भूगोलमध्ये विचारलेला प्रश्न त्याचं स्पष्टीकरण पाहणार आहोत। बऱ्याच विद्यार्थ्यांना हे जे 8 अंश चॅनल किंवा 10 अंश चॅनल याच्यामध्ये फार गोंधळ होतो आणि माझाही असाच गोंधळ झालेला होता आणि माझं प्रश्नाचं उत्तर चुकलेलं होतं। तर बघा, या प्रश्नाचं उत्तर आपण कसं सॉल्व्ह करूया। तर लक्षद्वीप आणि मिनिकॉय बेटे विभक्त झाली आहेत, ते कोणत्या चॅनलमुळे विभक्त झाले आहेत असा प्रश्न होता। तर लक्षद्वीप आणि मिनिकॉय, तर लक्षात ठेवा याचं उत्तर आहे 9 अंश चॅनलमुळे। आता अजून काही 10 अंश पण आपल्याला माहिती आहे, तर हे कशामुळं विलग झालेलं आहे, तर छोटा अंदमान आणि कार निकोबार, म्हणजे अंदमानचे जे 2 भाग आहेत अंदमान आणि निकोबार, त्याच्यातलं छोटा अंदमान आणि कार निकोबार हे 10 अंश चॅनलमुळे विलग झालेलं आहे। तर अजून आपण काही भाग बघू शकतो। 8 अंश कशामुळे आहे, तर मालदीव आणि मिनिकॉय। मालदीव आणि मिनिकॉय हे जे 2 भाग आहेत हे 8 अंश चॅनलमुळे विलग झालेले आहेत आणि हेच मी उत्तर लिहिलं होतं आणि माझा प्रश्न चुकलेला होता। तर अजूनही काही भाग आहेत बघा याच्यामध्ये, कोणता भाग कशामुळे विलग झालेला आहे हे या ठिकाणी आपण मुद्दा कव्हर करतोय। तर ग्रँड सामुद्रधुनी आहे जी की सुमात्रा आणि निकोबार यांच्या दरम्यान आहे। डुंकन पास किंवा डुंकन बोळ म्हणतात ते दक्षिण अंदमान आणि लघु अंदमान यांच्या दरम्यान आहे। कोको सामुद्रधुनी ही जी आहे ती कोको द्वीप म्यानमारमध्ये असणार आणि उत्तर अंदमान यांच्यामध्ये आहे। त्यानंतर पाल्क सामुद्रधुनी तमिळनाडू आणि श्रीलंका यांच्यामध्ये आहे। आणि अजून एक आहे बघा की मन्नारचा आखात हे जे आहे ते दक्षिण पूर्व तमिळनाडू आणि श्रीलंका यांच्या दरम्यान आहे आणि त्याला मन्नार आखात असं म्हटलं जातं। तर बघा, या पद्धतीनं हे जे पूर्ण जवळजवळ 3 मार्कांचा भाग आपण कव्हर करतोय। या पद्धतीनं आपल्याला कोणता भाग कशामुळे विलग झालेला आहे असा प्रश्न विचारू शकतो किंवा कोको सामुद्रधुनी कुठे आहे, डुंकन पास नेमकं काय आहे, या पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।